काय नेमकं काय म्हणायचं काय तुम्हाला, म्हणजे काय चालू आहे तुमच्या डोक्यात? नाही क्लिअरली मलाही कळत नाहीये, पण आदित्यच्या डोक्यात काय चालू आहे, तो नक्की काय करणार आहे याची माहिती आपल्याला मिळवायला हवी. हो पण ते कसं शक्य आहे? नाही सगळं शक्य नाहीये, पण ऍटलिस्ट तो पुढे काय प्लॅन करतो याचा अंदाज जरी आपल्याला आला ना तरी आपण त्या दृष्टीने पावलं उचलू शकतो. भाऊजी तुम्ही बोलताय ते सगळं पटतंय, मला कळतंय, पण करायचं कसं आपण हे? हो ना, मलाही नाही कळत आहे. म्हणजे मधुरा आहे आपल्याला सांगायला, पण आय एम शुअर तिच्यावरही त्याने पूर्ण विश्वास टाकला नसणार, त्यामुळे मधुराला सुद्धा तो सगळ्या गोष्टी सांगणार नाही. एक मिनिट म्हणजे आपल्याला एखादी अशी व्यक्ती हवी आहे जी आदित्यशी ओळख वाढवेल, त्याचा विश्वास मिळवेल आणि त्याची सगळी माहिती आपल्याला येऊन सांगेल, राईट? येस. म्हणजे अशी एखादी व्यक्ती जी आपल्या ओळखीची आहे, ती आदित्यशी ओळख वाढवेल, त्याच्याजवळ राहून त्याचा विश्वास मिळवेल आणि त्याच्याजवळची सगळी माहिती आपल्याला येऊन सांगेल. पण आदित्यला अजिबात संशय झाला नाही पाहिजे की त्या व्यक्तीमध्ये आणि आपल्यामध्ये काही नातं आहे. एक मिनिट, मला काहीच कळत नाहीये. मला तर अजिबातच नाही कळलं. सांगते अगदी साध्या सोप्या शब्दात सांगते मी तुम्हाला. म्हणजे आपल्या जवळची एखादी व्यक्ती आपण आदित्य जवळ पाठवायची आणि आदित्यची सगळी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवायला सांगायची. पण हा, आदित्यला त्या व्यक्तीचा जराही संशय येता कामा नये. ती व्यक्ती आपल्यासाठी काम करते हे त्याला कळलं नाही पाहिजे. असं. असं काय? हो पण कोण असेल असा जो आदित्यकडची सगळी माहिती आपल्याला अगदी सहजपणे देऊ शकेल? कोण असेल? मला नाही जमणार. मला नाही जमणार. अगं ताई तू नाही ग, पण सांग कोण असेल. तर मला काय माहिती, मला काय विचारते कोण असेल? वासुदादा, केंकरे, म्हणजे ते आपल्याला माहिती पुरवू शकतील ना? नाही केंकरे फारच साधे भोळे आहेत, सहज पकडले जाऊ शकतात ते. मग ताई अष्टपुत्रे? नाही अष्टपुत्री सुद्धा नको. ते हँडल नाही करू शकणार आदित्यला. आपण बिचारा खूप साधे आहेत, उगाच आपल्यामुळे त्यांची नोकरी नको जायला. मग कोण? पण जो कोणी असेल ना तो एकदम हुशार असायला हवाय. बा मुलायजा होशियार, कदम घराण्याचे राजपुत्र बा राजे राजकुमार राजेशजी उर्फ राज येत आहेत हो. ओ येत आहेत हो. काय आलायस तू? मासाहेब, आपले राजपुत्र बाळ राजे राजकुमार उर्फ मी. आत्ताच एक गड सर करून आलो आहोत. आपली विजयी पताका आपल्या गडावरती फडफडते आहे. मग मी काय करू? आपण आमच्या स्वागतासाठी आरतीचे ताट तयार केले नाही? असो, आमच्या जलपानाची काही व्यवस्था, आम्हास भूक लागली आहे. आमच्यासाठी आमचे जेवणाचे ताट तयार करण्यात यावे.
इतका आवडला तुम्हाला माझा अभिनय? नाही म्हणजे रमलातच तुम्ही माझ्या अभिनयात. हॅलो हॅलो संगीता ताई, मधुरा बोलते. मधुरा, कशी आहेस ग? मी बरी आहे, पण काय तो आदित्य तुला त्रास देतोय का? तू मला लगेच फोन कर, मी तिकडे येऊन त्याला बघतेच. एक मिनिट मला. हॅलो मधुरा, काय झालंय? सगळं ठीक आहे ना? एनी प्रॉब्लेम? वासू, हो, काय झालंय? ठीक आहेस ना तू? मी बरी आहे. तू माझं टेन्शन नको घेऊस. गुड. बर, काय काही माहिती मिळाली आहे का? म्हणजे तसं बघितलं तर हो पण आणि नाही पण. म्हणजे अदानींचं टेंडर आदित्यला मिळालंय. हो, त्याची कल्पना आहे मला. वासू, पण एवढंच नाहीये. मग म्हणजे आदित्यच्या डोक्यात काहीतरी शिस्त आहे. कामत कंपनीबद्दल काहीतरी. काय? अजून मलाही नाही कळलंय, पण जे काही आहे ना ते आपल्यासाठी चांगलं नाहीये. मधुरा, त्याच्या मनात काय चाललंय ना हे आपल्याला कळायलाच हवं. त्याशिवाय आपण इथून काहीही करू शकत नाही. हो, मी पण प्रयत्न करतेय, पण अजून आदित्यचा माझ्यावर तेवढा विश्वास बसला नाहीये ना की तो त्याच्या मनातलं सगळं सांगेल मला. आय कॅन अंडरस्टँड. मी करते प्रयत्न, तरी म्हणजे लवकरच आपल्या हाती काहीतरी लागेल. हो, माझा विश्वास आहे तुझ्यावर. चल आता मी फोन ठेवते, फार वेळ बोलता येणार नाही, कोणीतरी येईल. हो ठीक आहे, काळजी घे मधुरा, आणि जे काही करशील ना ते नीट जपून कर, ठीक आहे? हा, बाय. बाय. आदित्य, कुणी मरायला टेकलं असेल तरच माझ्याशी बोल, नाहीतर मी दुसऱ्या कामात आहे. कोणी मरायला टेकलं नाहीये, पण आपल्यावर मरण येऊ शकतं. ही असली कोडी सोडवायला खरंच माझ्याकडे वेळ नाही. आय एम सॉरी. तुझ्या प्रॉपर्टीच्या पेपरच्या सह्यांसाठी तू जर का हे सगळं करत असशील तर प्लीज ही सगळी नाटकं बंद कर. माझा त्यावर विचार करणं सुरू आहे, येऊ शकतेस. हे बघ, त्याच्यासाठी यू कॅन टेक युअर ओन टाइम. त्यासाठी नाही आले, हे त्याही पेक्षा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. काय? मधुरा, तिचं काय आता? आपण तिच्यापासून सावध राहायला हवं. तिच्यापासून काय सावध राहायचं? ती काही करू शकत नाही असं आपल्याला वाटतंय. तिच्या मनात नेमकं काय सुरू आहे आपल्याला काय माहित. असं काही नाहीये, माझं बोलणं झालंय तिच्याशी. आदित्य, ती काय तोंडावर तुला सांगणार नाहीये नेमकी का आली इथे ते, किंवा तिच्या मनात नेमकं काय सुरू आहे ते. तिला चांगलंच माहिती, तिने एक जरी पाऊल चुकीचं उचललं तर तिचं काय होऊ शकतं. हो, म्हणूनच ती खूप सावधपणे या घरात वावरते. सगळं काही तुझ्या मनासारखं करते. आदित्य, वाघाला जेव्हा शिकार करायची असते ना तेव्हा तो 2 पावलं मागे जातो. हे तुला ती लांडग्याची गोष्ट माहितीये?
लांडग्याला मेंढ्यांची शिकार करायची असते म्हणून तो मेंढीचं कातड पांघरून कळपात शिरतो. त्याचं काय? तसंच आपल्याकडून माहिती काढता यावी म्हणून चांगुलपणाचं कातड पांघरून मधुरा या घरात शिरली. पण हा गुराखी इतका वेळा नाही तिची कातडी सोडली तर बघ. दॅट आय नो, म्हणूनच तुला सावध करायला आले मी. येते मी. उत्तरा, त्यातला एक जरी शब्द खोटा ठरला तर आणि खरा निघाला तर काय करायचं ते मला चांगलंच माहितीये. येतो. ओके, टेक केअर. काय झालं वासुभाऊजी, सगळं ठीक आहे ना? अजून तरी सगळं ठीक आहे. म्हणजे काही होणार आहे का मधुरा? नाही, डोंट वरी, मधुरा ओके. झालंय काय नेमकं? मधुरा म्हणाली की आदित्यच्या डोक्यात कामत कंपनीला घेऊन काहीतरी चालू आहे, पण नक्की काय ते तो तिला सांगत नाही. बघितलं, आपल्याला जे वाटत होतं तेच झालं. म्हणजे आदित्यचा मधुरावर अजूनही पूर्ण विश्वास नाहीये. त्यामुळे हीच खूप करेक्ट वेळ. कोणीतरी आपला माणूस ऑफिसमध्ये पाठवण्याची. नाही 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 हो, नाही म्हटलं ना. हे मुर्द्या, ठीक आहे ओके. ओ नाही हो. अरे एक मिनिट. का राजेश, का नाही? अहो, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, मला ही नोकरी वगैरे नाही करायची आहे म्हणून. अरे किती दिवस मिरवणार आहे तोरा? तोवर आपण भिकेला लागू. असं काही होणार नाही मा. आणि मीरा, ते तुम्हीच मला म्हणाल्या होतात ना की तू स्वतःच्या स्वप्नांवर विश्वास ठेव, त्यांच्यावर ठाम राहा म्हणून. आणि मग आता हे. अरे पण यामध्ये तुझा आमचा दोघांचाही फायदा आहे. आणि मुळात या कामाचे चांगले पैसे मिळतील तुला. वाईट काय त्यात? तुला पैसे कमवायचे आहेत की नाही? हा, कमवायचे, पण ऍक्टिंग करून, हो ना? उत्तरा जे म्हणते ते जर का खरं असेल तर मधुराला या घरात ठेवणं हा धोका आहे. पण ते खरं आहे की नाही हे कळणार कसं? तिचं आणि मीराचं जे भांडण झालं होतं ते तर विश्वास बसावा असंच होतं. बरं, मधुरा या घरात आल्यापासून संशयास्पद असं काहीच वागली नाही. पण मग उत्तराला असं का वाटलं असेल? कारण कितीही नाही म्हटलं तरी एक चोरच दुसऱ्या चोराला लगेच ओळखू शकतो. आजपर्यंत उत्तरा माझ्याशी कधीच खोटं बोललेली नाही, आणि आता तर तिला माझ्याशी खोटं बोलणं परवडणार पण नाही. कारण तिला चांगलंच माहिती की जर का तिने असं केलं तर तिला प्रॉपर्टीचा एक तुकडाही मिळणार नाही. मधुरा खरंच फसवत नसेल ना मला? हो, हम जिएंगे भी एक्टिंग के साथ और मरेंगे भी एक्टिंग के साथ. मार 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 याला. लहानपणी कुठं पाडला होता काय माहिती डोक्यावर? थिएटरच्या दाराशी असेल. एक मिनिट राजेश, मी समजावते तुला नेमकं काय करायचंय ते. हा,
मला सांग, तुला ऍक्टिंग करायची आहे ना? बेशक. मग झालं तर आम्ही तुला तेच करायला सांगतोय. म्हणजे बघ, तुला ऑफिसमध्ये जाऊन ऍक्टिंग करायची आहे. तुला आदित्यच्या मर्जीमध्ये असल्याचा अभिनय करायचा आहे. असा अभिनय करायचा आहे की आदित्यला असं वाटलं पाहिजे की तू त्याचाच माणूस आहेस. पण असं अचानक मी ऑफिसमध्ये कसा काय जाऊ शकेन? हे बघ, गीताला त्याने कामावरून काढून टाकलं तेव्हा तिची जागा मोकळी आहे. तू त्या जागी जॉईन होऊ शकतोस. म्हणजे गीता मावशीला कामावरून काढलं का? हे बघ, ती खूप मोठी स्टोरी आहे, ती मी नंतर सांगतो तुला. आत्ता मुद्दा वेगळा आहे. ठीक आहे. मीराताई, तुम्ही ते ऍक्टिंगचं काहीतरी सांगत होतात. हा, सांगते. हे बघ, तर मी तुला सांगत होते की तुला ऑफिसमध्ये ऍक्टिंग करायची आहे. सतत आदित्यच्या पुढे मागे करायचंय. तू जे काही काम सांगेल ना, ते सगळं काम तुला करायचंय. आदित्यचा पूर्ण विश्वास बसला पाहिजे तुझ्यावर, इतका की त्याने त्याची छोट्यातली छोटी गोष्ट तुला सांगितली पाहिजे. तुझ्याशिवाय त्याचं पानही हलता कामा नये. पण हा सगळा असणार अभिनय. खरं तर तू आमच्यासाठी काम करत असणार. हो, म्हणजे मेथड ऍक्टिंग. अमर अकबर अँथनी. पण माझं एक काम होण्याच्या मार्गावर आहे. ते जर का झालं तर त्यातनं मला पुढे बरीच कामं मिळतील. मग माझ्या डेट्स कशा मॅनेज होतील? राजेश, ते काम अजून सुरू झालं नाहीये ना. हे काम आधी आलंय की नाही, मग आता हे काम सुरू कर. आणि बघ, जर ते काम मध्येच आलं तर तू हे काम सोडून जाऊ शकतोस. आमची काहीच हरकत नाही. आम्ही कोणी तुला काही बोलणार नाही, थांबवणारे नाही. हो ना? हो. अरे, आणि सगळे ऍक्टर्स असंच करतात. हो, हे बघ, तुझ्या स्वप्नांविषयी आम्हाला व्यवस्थित आदर आहेच. पण जसं मी म्हणालो तसं यामध्ये तुझा आमचा दोघांचाही फायदा आहे. राजेश, ते काय म्हणतात ते ऐक ना. मीराताईंचं आणि वासुदादांचं भविष्य आता तुझ्याच हातात आहे रे. मौसी जी, रुलाओगे क्या? आपके लिए इतना करना तो मेरा फर्ज बनता है. आखिर एक भाचा ही मौसी के काम आता है. अरे, अभिनय जास्त करू नको, नाही तर पकडला जाशील. अजिबात तसं होणार नाही. अभिनयात माझा हात. ठीक आहे, काळजी घेईन मी तशी. पण करिअरच्या सुरुवातीलाच एखादं निगेटिव्ह कॅरेक्टर म्हणजे नाही, काही हरकत नाही. चॅलेंजिंग आहे आणि चॅलेंजिंग रोल मला आवडतातच. आणि हे एक चॅलेंज म्हणून मी एक्सेप्ट करतो. आणि राजेश, आम्ही सतत तुझ्या सोबत असूच. हा फक्त आपला थेट संबंध येणार नाही इतकंच. ह्याच्या बापाचं स्वप्न होतं ह्याने ऑफिसात जाऊन काम करावं. ते तुमच्यामुळे पूर्ण होत आहे. आज देवाला नैवेद्यच दाखवते. पण आदित्य मला इतक्या इझिली ऑफिसमध्ये कसं ठेवून घेईल?